सत्य संकल्प आणि प्रकल्प अंतर्गत एक आधार गट आम्ही तयार केलाय आणि आजचा आपला विषय आहे कायदा आणि सुव्यवस्था, म्हणजे ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था. तर याच्यामध्ये मुख्य रोल कोणाचा आहे? पोलीस आणि महसूल विभाग. तर याच्यामध्ये काय होतं, काही अधिकारी काय करते, ते डोळं झाकून सही करतात आणि मग तो वाद वाढतो. परत ते अपील करा, परत ते कोर्टामध्ये ते चालायचं आणि 5-5, 10-10 वर्ष या केसेस चालते. त्याच्यामुळे लोकांची हेळसांड होती. मग ते कोर्ट कचेरीने काय झाले, सगळं जत्रा भरली आणि लोकांचे संबंध मग ते बिघडत चालले. त्याच्यामुळं काय होते की ह्या यंत्रणेने जर व्यवस्थित काम केलं तर समाजातला गोंधळ कमी होईल. आणि म्हणून याच्यासाठी आपण एक प्रबोधन देखील याच्यातून आपण उघडणार आहे की जेणेकरून कुटुंब, भावकी आणि गावकी हे देखील वाद आपल्याला गावातले गावात कसे मिटवता येईल त्यासाठी देखील आपल्या यंत्रणा उभी केली पाहिजे. कारण पूर्वी पंच व्यवस्था होती आणि ती व्यवस्था गावातले गावात काम करत होती. मी स्वतः देखील माझ्या 89 ते 97च्या काळात गावातली केस गावात मिटवलेली आणि आम्ही पोलीस स्टेशनला शक्यतो नाही जाऊन देत. मग आज हे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि ते गोंधळ काय झाला की त्याच्यामुळं नातेसंबंध हे बिघडत चालले आणि मग समाजात ते वातावरण जे पाहिजे, जे आपल्याला जगायचे ते जगण्याला वेळ राहत नाही, भांडणातच वेळ जातोय. आणि म्हणून त्या आपल्याला जर सुखाने समाधानी जगायचं असेल ते भांडण तंटे थांबवले पाहिजे. आणि मग त्याच्यामुळं काय होईल, हे शेतकरी वर्ग आहे साधारण याचे जास्त. मग शेतकरी वर्गाला काम करायला वेळ मिळेल, नाही तर रोज त्यांनी त्या पोलीस स्टेशन आणि त्या महसूलला जायचं आणि त्यांनी काम कधी करायचं, तर हा मोठा प्रश्न निर्माण झाला. याच्यासाठी आपल्याला गावोगाव काही 4-2 कार्यकर्ते मिळतील किंवा ज्यांच्या समस्या आहे ते लोक भेटतील. त्यासाठी आपल्याला जनजागृती करावं लागेल आणि अधिकाऱ्यांना ते समजून सांगावं लागेल, बाबांनो हे तुमच्या एका चुकीमुळं जर एखाद्या माणसांना किंवा एखाद्या कुटुंबाला जे 400-500 लोकांना समजा 8-8, 10-10 वर्ष जर ते भांडण करावं लागत असेल, त्यांचा वेळ आणि पैसा किती जातो. आणि जे काम करायचं आपल्याला, ज्याच्या जीवावर समजा समाज जगतोय शेतकरी, आणि त्या शेतकऱ्याला काम करायला वेळ नाही मिळाला, ते माल कसं तयार होईल व्यवस्थित. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं, एक सेंद्रिय शेतीचा प्रयोग केलाय की काय झाले त्या केमिकलमुळं, तर केमिकलमुळं रोगराई वाढली, कॅन्सरचं प्रमाण वाढले आणि मग त्याच्यामुळं माणसांचे जे काय उत्पन्न येणार ते दवाखान्यात जायला लागले, त्याची प्रगती कशी काय होणार. आणि म्हणून ते सेंद्रिय शेती देखील प्रयोग मी स्वतः चालू केलाय. आणि म्हणून आपल्याला हे एक काम, हे अभियान आपल्याला चालू करायचंय. एक वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला ते माहितीचं अभियान चालू करायचे, तज्ञ लोक जोडायचे आणि लोकांचं संघटन करायचे. कारण काय झाले, कोणी कोणाचं ऐकत नाही, कोण कोणाचा गुरु, कोण कोणाचा चेला, शेवटी आपापलं गठोड घेऊन बोलतोय. आणि म्हणून याचाच गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि पत्रकारांची याच्यात भूमिका एकदम महत्वाची, कारण त्या काय लोकशाहीचा 4था खांब म्हणलंय ना, तर ते लय महत्वाची भूमिका आहे. कारण ते प्रचार लोकांपर्यंत जायचं काम तुम्ही करताय, म्हणून तुमच्यावर जबाबदारी जास्त आहे. तुमचे काय बाकीचे काय असते गोष्टी ते तुमचं चालूच येते, त्याच्याबद्दल वाद नाही. पण एक समाज फारच बिघडला तर सगळ्यांना समस्या येणार आहे. म्हणून आपल्याला हे गांभीर्य घेऊन हे काम निश्चित तुम्ही देखील मला म्हणजे ह्या गोष्टीला तुम्ही सहभागी व्हाल असं मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.